मित्रांनो, ऊसाचे डोळे लागवड पद्धत केलेली आहे आपली. पण काय झालंय, स्टेम बोरर नावाचा एक कीड असते, आळी असते. ती रोगला पडलेलं ह्याच्यावर. काय होतं सांगतो तुम्हाला. बघा, कडची पानं हिरवी दिसतात आणि बराबर जे मधलं आहे ना ते वाळून जातं. हे जर मध्ये उकळून बघितलं ना, हे असं एक एक सोलून, तर यामध्ये बारीक आळे असतात. केवढे माहिती आहे का? बोरातले आळे भेटले का तेवढे आळे असतात. बघा, ही प्रत्येक या तिन्हीत पण ही झाली. हे जर असं झालं तरी मरून जाते, ऊस येत नाही काय. याच्याकडे लक्ष दिलं तर ठीक, नाही तर काय फायदा नाही. मग तुमचं का नाही हिथून तिथून सगळं हे होते. बघा, ह्याला तीच झाले रोग, ह्याला झालाय, ह्याला तीच रोग झालाय. हो, हे बघा बघा, हे काय नाही राहतच नाही ऊस. मी सांगतो यो, गेल्या वर्षी अनुभव घेतलाय, तरी पण ते इकडं दुर्लक्ष झालं. पण आता यावर्षी याच्याकडे काहीतरी याचं नियोजन लावलंच पाहिजे. गेल्या वर्षी पण याच्यामुळे खूप नुकसान झालं होतं. हो काय, प्रत्येकाला झालेच. याच्याकडे लक्ष द्या, नाही तर खूप मोठं नुकसान होणार आहे. हे पूर्णशः अक्षरशः हा डोळा मरून जाणार आहे. याच्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आपली ऊस एक तर असते आपलं डोळे लावल्यामुळे पातळ, 2 फुटावर एक रोप, 2 म्हणा 1.5 म्हणा काय असेल ते. पण त्यातले जर लगट 2-4 रोपं मिली तर किती नुकसान आहे सांगा. असं 5 फूट आहे, असं 1.5 फूट आहे. आणि डोळा लागवड आहे. आणि डोळे लावल्यावर सगळ्यात महत्त्वाचं, त्याला जी पहिली आळवणी आहे ती ह्युमिक ॲसिड 19-19-19 12-61-0, हे ह्यांना डोस दिला तरच याचा फुटवा होतो. नाहीतर त्याला जर पाणी कम पड ही त्याच्याकडे जर बंडाळ झाली तर हा फुटवा होत नाही. तुम्ही यूट्यूबवरचं बघता 4 दिवस आणि लावता यूट्यूबवरचं बघून पातळ डोळे, 1.5 फुटावर एक डोळा लावता, 2 फुटावर लावता यूट्यूबवरचं बघून, असं सरीचं अंतर सोडता. आणि नंतर तुम्हाला काही कारणास्तव याला जर आळवणी देणं झालं नाही, याच्याकडे लक्ष देणं झालं नाही, तर तुमचा ऊस खूप पातळ होतो, ज्यामुळे तुम्हाला एकरी उतार पडायला शक्यच नाही. तुम्हाला उतारच मिळत नाही असं जर झालं तर. म्हणून लक्ष देणं होत असलं तर डोळे लावून पातळ लावा ऊस, नाहीतर आपलं पारंपरिक पद्धतीनं कांडी लावून दाट लावून टाका. नाहीतर असं जर ऊस मेला, हे स्टेम बोरर ते ह्या कारणानं खूप ऊस पातळ होतो. धन्यवाद.